हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. काय हां. चालू आहे? काही नाही आता झाली जरा फ्री. हो का? अ, बिझी होतात का? जरा बिझी होती. आता मुलीचं पण हे होतं ना, काय? अ, काय आता हा अधिक महिना आहे ना. हो, हो, हो. अधिक महिन्याचं वाण-बिण. हां. हो का? नातू पण आलाय. अरे वाह, वाह! हं. कसा झाला मग कार्यक्रम? छान छोटासा आपला हो ना. घरगुती. हो ना, हो ना. तर तुमचं काय हे चाललंय ताई? काही नाही ताई. आताच जरा फिरून आलोत. अच्छा, हां. कुठे गेलेलात? तिकडे साऊथमध्ये तिरुपती वगैरे केलं मी. अरे वाह! हंपी किती दिवस हां. गेलेलात? 8 दिवस. अरे वाह! हो. आता फिरायला आवडतं ताई खूप. नाही चांगलं आहे आणि हेच हो. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत ना, हं, हं. फिरून घ्यावं माणसाने. हो ना. नंतर काही होत नसतं. नाही न होत. हो. खरंय. चढायचं वगैरे होत नाही ताई नंतर मग आपल्याकडनं. खरंय, खरंय. हो. आमचे तेच तरुण हाल होतात वयातच. ना. हो, तरुण वयातच नाही आपण सपाट जागेवर वगैरे पण करू शकतो ताई. पण हं. आता समजा केदारनाथ झालं समजा, म्हणजे हो. जे चढाईचं जे जे आहे ते होऊ नाही शकत. नाही होऊ शकत. अगदी आणि बरोबर. ताई मला तर दागदागिने हे आता आपल्या इंटरेस्टचा प्रश्न असतो म्हणा. हं. पण दागदागिने हे बनवण्यापेक्षा ना आपल्याला निसर्गाने जे दिलेलं जो आहे आपल्याला ते दागिना सगळं बघून दिलाय घ्यावं. अगदी कसं बोललात. हां, ते बघून घ्यावं. आता हं. आपला आवडीचा प्रश्न पण आहे ताई तो. नाही, नाही. तेच करावं हो. ताई. हो. हे शेवटी सगळं टाकून जायचंय तेच आपल्याबरोबर येतं. तो आणि आनंद. ताई तुम्हाला सांगते ना, इतक्या सुंदर काही-काही ठिकाणं आहेत, की त्याचं म्हणजे आता तुम्ही हंपी वगैरे बघा ताई. हं. म्हणजे काय कसं म्हणजे कसं ते आश्चर्य वाटतं, की तेव्हाच्या काळात काही सोयी नसताना कसं कसं केलं तयार असेल केलं एवढं असेल? हो. असं खरंय. कितीतरी ठिकाणं आहेत ताई आपल्या भारतामध्ये. हो. हो. काही गरज नाही फॉरेनला जायची. एवढंच आपल्या भारतात नुसतं भारत फिरलं ना, तरी खूप आहे सगळं बघण्यासारखं. बघितल्यासारखं आहे. ते कितीतरी फॉरेनर्स पूर्वी तर खूप येत होते ते फॉरेनर्स. आता हो. तरी आता आपल्याकडे रेप केसेस वगैरे खूप वाढल्यात ना, तेव्हापासून हो, खूप हो. कमी कमी झाली. झाले. खरंय, खरंय. नाहीतर पूर्वी इतके फॉरेनर्स यायचे ना, आता मला अजूनही आठवतं मी तर लहानपणीपासूनच माझ्या वडिलांनी सर्व दाखवलं ताई. आणि हो ना? असं हो. आणि नशीब पण असं एवढं काढलं, की सासर पण असं फिरणारच मिळालं हौशी ना. मिळाले. हौशी मिळाले. त्यामुळे हं. मी खूपदा वर्षातनं आम्ही फिरतच राहतो बघा. अरे वाह! आणि हो. आणि कसं आहे ताई परमेश्वराच्या कृपेने आहे पण आपलं म्हणजे असं. हं. आणि दिलंय तर करायचं. बरोबर आहे. खर्च करण्याचंही धाडस पाहिजे ताई. अगदी कसं बोललात. हो, हो. हे कोण महत्वाचं बोललात. हां, खरंय. कोणाजवळ असून सुद्धा पैसा निघत नाही. नाही आणि ना. कोणाजवळ हो, गरीबातला गरीब असेल तरी फुल नाही तर फुलाची पाकळी करतो ताई. अगदी. म्हणजे बरोबर ते आहे? भोगायला पण ना एक नशीब लागतं. नशीब लागतं. मी नेहमी म्हणते, की खर्च करायचं धाडस पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि ते जमवून तरी काय करता हो ताई? खरंय. काय करायचंय तेच मला चटकन नाही होऊन म्हणायचंय. दिलं, राहिलं जिकडले तिकडे. अगदी. आणि माझे ते वडील मला तेच म्हणतात ना, "तू हं, एवढी मोकळ्या हाताची आहेस, हं. पण तरी तुझा हात कधी रिकामा राहत नाही." आणि ते जे मोकळ्या हाताचे असतात ना, त्याला ना कितीतरी पटीने मिळत असतं. हे खरंय. हे कारण मात्र बघा ताई, मानलं पाहिजे. मला कशामुळे सांगते अनुभव बघा. आहे. हां, 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 हां. आता बघा आपण पैशाला काय म्हणतो चलन. चलन. हां, हां, हां. चलन म्हणजे ते चालत राहतं म्हणून चलन. हां, आ! मग ते थांबून जर झालं, तर तुम्ही त्याच्यात भरपाई कशी होणार? अरे, काय सुंदर सांगितलं हो ताई तुम्ही. किती सुंदर. हां, साठून जर राहिलं ताई, तर ते हां. कसं कसं ते जमा झालेलं जर खर्च झालं ना, हं. तरच त्याला बरकत असते. अगदी बरोबर आहे. किती सुंदर हं, सांगितलं ताई तुम्ही हे. चलन हे उगाच नाही म्हणत. हं. बरोबर आहे की नाही? अगदी खरं आहे. हो. फार हो. मोलाचं सांगितलं अगदी. मोलाचा हे माझ्या बाबांनी मला एक वेळा सांगितलं होतं. हो ना? हो, हो. खूप माझ्या वडिलांचा सुद्धा भयंकर अभ्यास आहे. हो का? हो, 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 हो. ते पण खूप जॉबला होते? जास्त. हो, हो. ते प्रिन्सिपल होते नंतर रिटायर्ड झाले. अ, अच्छा. हो. आणि आणि म्हणजे ताई त्यांचे गुरु कोण आहेत? स्वतः प्रत्यक्ष रजनीश जे होते ना, हां, 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 ते हां. स्वतः रजनीश त्यांचे गुरु होते. 1978 सालीच माझ्या वडिलांनी दीक्षा घेतली होती. बापरे! हो, तुम्हाला कधी फोटो टाकेल हो, हो. त्यांच्यासोबत दीक्षेचे. हो, हो, हो. आता त्यांचं वाह! नाव हे खूप झालं होतं, पण ताई हे सगळे जे कथावाचक आहे, ते सगळे ओशोंचंच सांगतात. हो, हो. त्यांचंच सगळेजण फॉलो करतात ताई. हं. हं, हं. असं. तेच सांगते. एक अनुभव सांगायचा होता ताई तुम्हाला. हं, हं, खूप हं. वर्षापूर्वीची गोष्ट आहे ताई. हं. काय झालं,
की आम्ही ना फिरायला गेलो होतो ताई आम्ही लहान असताना. कुठे? आणि तिथे ते नाव नाही सांगत मी. आम्ही एका बरं. गेस्ट हाऊस मध्ये थांबलो होतो. हं, हं, हं. आणि तिथे सगळे प्राणी होते ताई तिथे त्या अच्छा, अच्छा. परिसरात. हां, पिंजऱ्यातच होते. हां, पण भरपूर प्राणी होते. आणि हां. काय झालं ताई तिथनं ना अस्वल सुटलं ताई. अय्या! हो. तिथे हं, अस्वल सुटलं. हं. आणि मग नंतर ते तिथले जे कार्यकारी वगैरे आहेत तिथले त्यांनी सगळं अनाउन्समेंट केलं माईकवर, की अस्वल सुटलंय, सगळ्यांनी आपल्या आपल्या रूम्स मध्ये जा, सगळ्यांनी आपल्या आपल्या रूम्स मध्ये जा. बापरे! म्हणजे ते पकडणारे येईपर्यंत. तर काय झालं आम्ही सगळेजण भराभर भराभर आता जसं असेल तसं पळतो ना माणूस. हां, हां, हां. आमच्या बरोबर आहे. सगळ्या हो, माझे काका वगैरे आमचे चुलत बहीण भाऊ आम्ही सगळे पळालो. आणि हं. त्या गडबडीत काय झालं ताई माझा भाऊ लहान भाऊ माझा राहून गेला बाहेर. अय्या! हो. तो आणि केवढा होता तेव्हा? तेव्हा तो 6 वर्षाचा अरे, असेल अरे, ताई. अरे, 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 अरे! आणि ना ताई तो ना बोलला नाही 5-6 वर्षापर्यंत. अरे बापरे! खूप उशिरा बोलला. मी अजून एका कुठल्यातरी एका अनुभवामध्ये पण मी बोललीये बघा ताई. हो का? माझा भाऊ लवकर बोलला नाही. हो. हां, हां. उशीर लागला त्याला बोलायला. हं, हं, हं. तर काय झालं ताई, तर आम्ही आतमध्ये येऊन गेलो, दरवाजा लावून घेतला. आणि इतके सगळ्या आईच्या पण फॅमिलीमध्ये ना, लक्षात नाही आलं? नाही ना, ते इतके सगळ्या फॅमिलीमध्ये नंतर लक्षात आलं, की अरे भाऊ दिसत नाहीये म्हणून. अरे, 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 नंतर अरे! आलं ना लक्ष. आणि खूप मोठी फॅमिली होती ना, एवढे छोटे-छोटे लेकरं हे ते अरे, लक्षात अरे, नाही अरे, आलं. अरे, रे! आणि मग काय झालं, दार लावून घेतल्यावर काय झालं, आमची जी रूम होती ती म्हणजे हं. त्याच्यानंतर पण अजून एक रूम होती. ती अय्या! रिकामी होती. हां, हां, त्याला हां. छत नव्हतं त्याला. हां. आणि ती त्या रूमला कडी नव्हती ताई. अच्छा. हां. हां, आता ती सैरावैरा सुटलेली अस्वल हं. कुठेही पळू शकते ना, काय सांगता येत आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि जिथे सुटली ते रेस्ट हाऊस आमचं त्याच भागात होतं. अय्या! हां. आणि मग माझ्या भावाने पण तेव्हा काय केलं, छोटासा होता तरी एका हाताने त्यांनी हे दाबून ठेवलं, दार, ज्याला अच्छा. कडी नाही. हां. अच्छा, आणि तो त्या रूममध्ये शिरला होता. हां. आणि म्हणजे आतमध्ये येताना तो राहून गेला असं. आता अच्छा, ते अच्छा. कसं काय झालं ते काही मला ते पूर्ण रिकॉल होत नाही. हां, हां, हो. हां. बरीच वर्ष झाली. त्यांनी ते दाबून ठेवलं आणि इकडनं ते दार वाजत होते. तर दार वाजवताना त्याला बोलता येत नव्हतं ना, त्यामुळे तो आवाज नव्हता काढू शकत. आई गं! तर ते काय माहिती कोण दार वाजवतंय, कसं होतंय. तर तेव्हा वाटत होतं अस्वल आहे की काय आहे, काय आहे काही हां, हां. समजेना. हां, हां. मग नंतर लगेच लक्षात आलं की तो बाहेर आहे म्हणून. मग बाबांनी लगेच दार उघडून त्याला आतमध्ये घेतलं. म्हणजे बापरे! सांगण्याचं तात्पर्य हे ताई, की हां. परमेश्वर बघा ना असं पटपट कसा वाचवून घेतो आपल्याला. वाचवून घेतो. म्हणजे किती हो. कठीण प्रसंग होता तो. खूप कठीण प्रसंग होता ताई तो. बापरे! खूप कठीण. नंतर सापडली ती अस्वल, पण ती त्यांची खूप दमछाक झाली त्या वनविभागाची वगैरे. बरंच काय-काय मग त्यांचे बरंच काय-काय असतं की नाही ताई, हो, मग पकडण्याचं ते त्यांचं सोपं सगळं. नसतं. तो पिंजरा टाकणं, हो, त्यांना योग्य पद्धतीने हो, ताब्यात हो. घेणं साधं नसतं ते. हो, हो. आणि ना ताई आम्हाला ना आम्हाला सगळ्यांना ना हे जंगल सफारी करायची खूप आवड आहे. अरे वाह! हो, माझं सगळं बघून झालंय बघा. हो? हो, ताडोबा हो, हो. वगैरे सगळं? सगळं बघून झालंय माझं. काय सगळ्या मी ठिकाणचं. ते फक्त ताडोबा माझं वगैरे बघितलंय नंतर हां, इकडचं हां. पण बघितलंय असे 1-2. ताडोबाला 100% तुम्हाला वाघ दिसतो. हो ना. 100% तुम्हाला ताडोबाला अरे वाघ दिसेल. वाह! जेवढे पाहिलंय पण आम्ही. तुमचे भारतातले टायगर सफारीज आहेत ना ताई, हं, हं. त्याच्यामध्ये तुम्हाला ताडोबाला 100% वाघ दिसणार. बरोबर. आणि आम्ही ते शिकार बघण्यासाठी थांबतो ताई. वाघ हो, तर बापरे! दिसतोच. पण बापरे! शिकार दिसली पाहिजे. एवढं दिसतं? दिसते ना, त्याच्यासाठी थांबावं लागतं तिथे. तासंतास थांबावं लागतं पण ते. थांबावं लागतं 2-4 दिवस. हं. आणि मचाण मचाण तर बंद केली ताई आता. ते नाही का ते झाडावर माहिती तयार आहे. करतात. हो, पूर्वी हो, हो. झाडावर बांधायचे ते पूर्वी मचाण. आम्ही थांबायचो तेव्हा जेव्हा होते तेव्हा. आता ते गव्हर्नमेंटनी बंद केले. मला वाटतं साऊथमध्ये कुठेतरी चालू आहेत अजूनही. अच्छा. नाहीतर आता बंद केलेत ताई ते. कशामुळे बंद केले बरं ते? कसे असेल काही त्यांचे प्रोटोकॉल्स ताई आता. आता वन काही विभाग झालं कुठे. असेल कुठे नुकसान पूर्वी वगैरे? तर ताई आतमध्ये आपल्या प्रायव्हेट व्हेइकल पण जाऊ शकत होत्या. पण आता त्यांच्या हे असतात त्यांचे जिप्सी आणि त्यांचे ते त्यांच्या मोठे-मोठे जीप कॅन्टर्स असतात. असतात. त्यांनीच जायला लागतं आता. हो, हो. हो, हो. त्या आता तसं झालंय. बग्गीमध्ये त्यांच्या हो. बग्गीमध्ये. आणि हां. अजून एक असंच एक अनुभव सांगते ताई. माझी मैत्रीण आणि मी माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. आम्ही झू बघायला गेलो होतो. अच्छा. हां, हां. ठीक आहे, माझ्या माहेरी. आता मी कुठे राहते माहेर नाही नका सांगत सांगू. मी. हां, हां. हां, मोठं झू आहे ताई ते. हं, आणि काय झालं ताई, आम्ही गेलो मस्त बघितलं वगैरे. हं. आणि बघा ताई त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या हां. टाईमला आम्ही गेलो, त्याच्या हं. दुसऱ्या दिवशी ताई पिंजऱ्यातनं वाघ निघाला होता बाहेर. ओह! झूच्या. हो, न्यूजला पण आलं होतं त्यांनी ना. ते जे मास्क टाकतात की नाही, हां, हां, हां. त्या मास्क टाकणाऱ्यांनी आतमध्ये मास्क टाकलं आणि बाहेर ती कडी लावून घेतली फक्त बाहेर अच्छा, ठेवून त्यांना. अच्छा. ती हां, काहीतरी हां. अशी प्रोसिजर असते त्यांची. अच्छा.
हां, बाहेर काढून मांस टाकतात. तर त्या वाघाने ना चुकीने ती कडी काढली ताई हाताने आतमध्ये हात घालून असं काहीतरी निघालं असेल त्याच्या बापरे! हाताने. हो, हो. समजतं तर मांजरासारखेच ना ते प्राणी हो, ते. हो. तर त्याला तो माणूस नाही वाचला ना. बाहेरून बांबूज आणि कशाने त्या वाघाला हे केलं वाटतं, पण नाही वाचला तो माणूस. न्यूज आली होती नंतर. अय्या! तर त्याला मागूनच अटॅक केला होता. तो वाचला नाही. त्याला खाल्लं त्या अरे, वाघाने आणि अरे, अरे, नंतर अरे, अरे, बाकी अरे! पूर्ण तर नाही खात. थोडं वाघ नाही. हे हां, कारण ते असतात ना. तो प्राणच घेतो फक्त. हो, हो. प्राण घेऊन कारण ते ॲक्चुअली ते त्यांना माहिती पण नसतं ते पिंजऱ्यात असल्यामुळे कसं हे करतात. हो, हो. हां. आणि एकदा का ताई जंगलामध्ये जर मॅन ईटर झाला ना ताई तो वाघ, तर त्यांना झूमध्येच आणतात. हो ना? हो, हो, हो. एकदा का बापरे! माणसाच्या रक्ताची चव लागली, की मग त्यांना झूमध्ये आणायची प्रोसिजर असते वाटतं, असं आहे काहीतरी. अरे बापरे! हो का? हो, हो, हो. बापरे! असं आहे. हो, हो. तर हं. बघा ताई आमचं लक त्याच टाईमला आम्ही आदल्या दिवशी त्या याच्यात गेलो होतो. हो ना. किती म्हणजे स्वामींची कृपा. असते ना मग. स्वामींची हं. कृपा आहेच ताई. म्हणजे आपण आहे. केलेलं वाया जात नाही. वाया जात नाही. हे हो. बरोबर बोललात हो, तुम्ही. हो. आता ताई मला खूप जण हे विचारतात ताई, की कर्ज कसं बऱ्याच जणांना कर्ज होतंय. हां, हां, हां. बरोबर आहे. कर्ज कसं हे कर्जमुक्त करावं, कसं व्हायचं? मुक्त कसं व्हायचं? हं, कर्जमुक्तीचं सगळ्यात पहिलं एक हे आहे ताई, हं, की आपले ग्रह तर आहेच आहेत. हं. मंगळामुळे ताई आपल्याला कर्ज होतं. म्हणजे मंगळ मंगळ ग्रहामुळे. असेल तर. मंगळ असेल तर नाही, मंगळ ग्रहाचीच हे राहते ताई. अच्छा. कर्ज हां, ते काम कडेच आहे. राहू, केतू, मंगळ, शनी. अ, अच्छा, अच्छा, अच्छा. हो, हो, हो. हं. तर ताई मला एक म्हणायचं ताई, की कर्जमुक्तीसाठी पहिले लक्ष्मी यायला पाहिजे. बरोबर? अच्छा. हां, बरोबर. लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे येईल ताई, तेव्हाच ते कर्जमुक्ती होईल ना. होईल. बरोबर आहे. हो. कुठले टोणे, टोटके हे काही जास्त काम नाहीत नाही करत करत. ते. खरं आहे. बरोबर आहे. बरोबर. खूप मोठं कर्ज छोट्याशा टोणे-टोटक्यांनी काय होऊन जाणार आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. मग त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला साधना करणं आवश्यक आहे ताई. अच्छा. हां, हां, हां. हां. म्हणजे प्रत्येकाने ती साधना करावी तेव्हा कुठे त्या कर्जातून मुक्ती होईल. बापरे! आणि हां. हो. आणि त्यासाठी पण ताई मला काय वाटतं ताई लक्ष्मी खूप जण म्हणतात आमच्याकडे पैसाच टिकत नाही. खूप जण हो, मला सांगतात. खूप जण म्हणतात. म्हणजे बरोबर. प्रत्येकाचं मला हेच मी ऐकते. हं. आमच्याकडे पैसा टिकत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही आणि लग्न होत नाही. हां, हे मेजर प्रश्न असतात. आता तुम्ही पूर्वी बघा ताई, पूर्वी तर खूप पैसा नव्हता लोकांकडे तरी सुद्धा खाऊन पिऊन कुटुंब एकदम सुखी होतं. सुखी होतं. खरं आहे हो. कधी ऐकत होतो आपण ताई पूर्वीच्या ना कोड आलेली बाई असेल, हं, काळी असेल, हं. आंधळी असेल, लंगडी असेल तरी सुद्धा तिचं लग्न होत होतं. होत होतं. अगदी बरोबर आहे. आहे बघा तुम्ही. खरं आहे, खरं आहे. जुन्यांमध्ये दिसेलच तुम्हाला तसं. अगदी इव्हन बरोबर आहे. पुरुष सुद्धा लग्न होत होते. हो, त्यांची सुद्धा मुलं छान राहत होती. हो. खरं आहे. त्यांच्या मुलांची सुद्धा लग्न छान संसार होत होते. होत होते. बरोबर. मग आता सगळं छान असताना पण का लग्न होत नाहीत ताई? हो ना हो ताई. काहीच याचं कमी कारण नाही नसतं. बघायला पाहिजे? हो. काय असेल हो कारण? तेच ना मी खूप विचार करते. मी आता खूपदा बघितलं ताई, खूप बायकांना मी बघितलं ताई, की अ, अ, पूजा झाल्यावर आपले निर्माल्य डस्टबिनमध्ये टाकतात. अच्छा. हां. हे खूप चुकीचं आहे. मग ते काय करायला हवं? निर्माल्य ना ताई, तुम्ही एक तर वेगळी कॅरी बॅग करा. तुम्हाला जसं जमेल तसं झाडात टाका किंवा तुमच्या घराजवळ नदी असेल कधीतरी जमा करून तिथे फेका. पण ते नदीचं पाणी सगळं खराब होतं ना हो ताई. नाही ताई, ते कसं आहे माहितीये का, त्याचं ना खतच बनतं ना फुलांचं. पण कसं झाडात झाडात टाकणं सर्वात बेस्ट झाडात आहे नदीत टाकणं टाकण्यापेक्षा. सगळ्यात उत्तम. अगदी बरोबर आहे. त्याचं हो. खत तयार होतं. हं, हं, हं. झाडात हे टाकून बरोबर आहे. द्यावं. हां. आणि खूपदा बघा ताई आपल्या चुकून समजा आपल्या हाताने समजा चुकून कोणाचे मन दुखले गेले. हां, 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 हां. तर जिथे मन दुखलं गेलं ताई तिथे लक्ष्मी कशी वास करेल हो? तुमच्या दारामध्ये समजा खूप घाण आहे, स्वच्छता नाहीये. आता अगदी. आता मी माझ्याच मिस्टरांच्या एका मावस भावाकडे गेली होती ताई एकदा. हां. इतकं घाण किचन होतं ताई. ते किती दिवसांचं कीटन होतं तिथे काय माहिती. बापरे! अक्षरशः हां. खायची सुद्धा इच्छा झाली नाही. अरे, अरे! हां. म्हणजे माझं म्हणणं आहे की जिथे अन्नपूर्णा स्वच्छता. वास करते, बरोबर आहे. तुम्ही तिथे तर स्वच्छ ठेवा. तुम्हाला सांगू ताई आपलं टॉयलेट, बाथरूम आणि किचन तरी स्वच्छ असावं. अगदी बरोबर आहे. हो. पण सगळं राहू घरच जो आहे म्हणजे ताई माझे वडील तर नेहमी म्हणायचे, हां. "हात हं. फिरे तिथे लक्ष्मी वसे." बिलकुल करेक्ट आहे त्यांचं.
हं. हे पहा ताई, एकटी व्यक्ती ते एकदम सगळं स्वच्छ तर करूच शकत नाही. समजा आपण विचार केला, बरोबर समजा आहे, फिजिकली बरोबर. होत नसेल, तर एक बाई लावून ज्यांची ऐपत आहे, त्या बाई लावून तर करण्याचं ताई आपलं हे केलंच पाहिजे. पाहिजे. अगदी बरोबर आहे. ज्यांच्याकडे आहे ते तर करूच शकतात. बरोबर आहे. बरोबर आहे. पण जरी स बाई नसेल ना ताई, तर हं, हे स्वच्छता नावाच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहे घर स्वच्छ ठेवणं, हं. आठवड्यातनं 1 हात तर तुम्ही फिरवूच शकता आणि आणि वरचेवर किचन, हां. टॉयलेट हे तर रोज धुतलंच पाहिजे. स्व आणि ताई राहू जो आपल्या घरात प्रवेश करतो तो टॉयलेटमधूनच करतो. हो का? टॉयलेटमधूनच म्हणूनच तर ते बघा ना तुम्ही स्वीपर लोकांना का बरं दान करायला लावतात. हो, मग हो, हो. स्वीपरला दान केल्यानेच आपला राहू प्रबळ होतो ना, छान होतो. हं. राहू हा असा ग्रह आहे की तो भ्रम आहे, फक्त इल्युजन आहे, तो दिसत नाही. हं, हं. त्याच्यामुळे कसं आहे ते म्हणून स्वीपर लोकांना द्यायला सांगतात. छत्री द्या. बरोबर, म्हणतात बरोबर. ना, की तुम्ही चप्पल द्या. चप्पल स्वीपर द्या. लोकांची खरंय, खरंय. सेवा करा. ते उगाच नाही सांगत ना. अच्छा. हां. तर ज्यांना जमेल त्यांनी ते आपल्या बाथरूममध्ये ना खडे-मीठ आणि तुरटी ठेवावी. दर शनिवारी बदलवावी. अगदी काचेच्या छोट्याशा बरोबर. ह्याच्यामध्ये ठेवावी. बरोबर आहे. हो, हो. म्हणजे एक सांगते मी तुम्हाला, म्हणजे की तुम्ही काचेचा ग्लास घेऊन त्याच्यात काय तुटीचे खडे आणि जाड मिठाचे खडे मिठाचे खडे ठेवायचे. ठेवावे. अच्छा. एवढुसं बाउल असलं तरी चालतं. पण ते बदलवत राहायला पाहिजे ते. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, दर हां. शनिवारी म्हणा किंवा बुधवारी म्हणा असं. अच्छा, बुधवारी पण चालतं? हो, चालतं, चालतं. नुसतं तिथे अच्छा. ठेवून नाही द्यायचं. अच्छा. अमावास्येला म्हणा. हो. हं, म्हणजे हं. माझं हे म्हणणं आहे, की तुम्ही लक्ष्मी जर का येत नाही याचा थोडासा पडताळा घेतला पाहिजे ताई. अच्छा. हां, लक्ष्मी बंध ज्या घरात नवरा खूप बायकोला त्रास देतोय, समजा शिवीगाळ करतोय ताई, ती हां, हां. कशी बरं राहील? ते बरं. बघा ताई, एखादा जर रागीट व्यक्ती आहे, शिवीगाळ करणार आहे, आपल्याला त्या व्यक्तीसोबत राहावं वाटतं का? आपण नाही किनारा राहावसं करतोच ना. वाटत. बरोबर आहे. मग मग लक्ष्मी कशी किनारा नाही करणार? अगदी बरोबर आहे. एक माणूसच किनारा करतो ताई. खरंय, खरंय. हाडा-मासाचा गोळा. मग ती अग लक्ष्मी कशी राहील त्या घरात? अगदी बरोबर बोललात. खरंय. बरोबर आहे की नाही? मग अगदी. मला काय वाटतं ताई, की माझं एक प्रिडिक्शन आहे, की आपण पहिली पडताळा करावा, की कुठे चुकतोय का आपण? हां. तुमच्या कुठून हातून चुका होत आहे का? कोणाचा पैसा मारला जातोय का? कोणाची बरं. मनं दुखवल्या जाते? कोणाचा पैसा दाबून ठेवलाय का? हं. बरोबर? खूप अगदी. जण काही प्रॉपर्टीचा हिस्सा दाबून ठेवतात. हो ताई, ते तर महापाप आहे हो. म प्रत्येकाची अरे तुम्ही आपल्या तुम्ही ठीक आहे, तुम्ही जास्त नका हे करू, देऊ. पण त्यांच्या मालकीचं तर द्या. त्यांच्या मालकीचं तरी द्या. बरोबर आहे त्यांच्या की नाही? हिश्श्याचं पण तुम्ही घ्याल तर ते तुम्हाला ते कसं हे होईल? कसं आणि ताई माहितीये का, आपल्या 7 पिढ्या खराब होतात पुढच्या. हो ना? बिलकुल. जे चोर बापरे! लोकं असतात ना ताई, जे बघा मंदिरांनी चोऱ्या करतात. हां, हां, हां. त्यांच्या 7 पिढ्या खराब होतात पुढच्या. बापरे! थोडीच त्या चोरांच्या पिढ्या ताई 7 आता बघा ताई तो वीरप्पन नाही का? हां, 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 हां. त्याच्या वीरप्पनची त्याची मुलगी काहीतरी जज आहे ताई त्या वीरप्पनची मुलगी. हो का? हो, हो, हो. अच्छा. मग तेच सांगते मी ताई की आता जर कोणी चोर आहे तर त्याच्या थोडीच 7 पिढ्या चोर निघणार आहे. चांगलं नाही. कोणीतरी निघतच असतं पुढे जाऊन. बरोबर, बरोबर बरोबर. आहे की नाही? मग त्यांचं जे खराब होतं ताई, आपण जे बघतो ना, की असं का घडलं, असं का घडलं? हं. खूप लोकांकडे ताई मेंटल मुलं होतात. हो, बघा तुम्ही. हो, हो, खूप हो. लोकांकडे ॲक्सिडेंटली काही होतं. बरोबर. कधी-कधी ते कधी-कधी हेरिडिटी पण राहते. हां, हां. घरात जे आहे ते येतं. बरोबर? बरोबर. हो. आणि तुम्ही बघा ते खूपदा मी हे पण बघितलंय ज्यांच्या घरात कोणी आत्महत्या केली असेल ना, त्याच्या पुढे पण कोणतरी आत्महत्या केलेली असते. हो? कारण ते जीन्सच तसं डोकं असतं ताई ते. ते हां. डोकंच तसं चालतं. म्हणून बापरे! पूर्वीचे लोकं बघा तुम्ही पूर्ण ना हिस्ट्री काढत होते आणि हो, पाहुण्यातच देत सगळे होते. गोत्र, खानदान, सगळी हां. हिस्ट्री, ती जिओग्राफी मुलगी सगळंच काढून बघण्यापेक्षा बघायचे. मग ते त्याच्याचसाठी बघत होते ताई. हां. हो. आणि बरं. तुम्ही बघा पूर्वीचे घरं सुद्धा ताई पूर्ण वास्तूनुसार बांधले गेलेले होते. तुम्ही हो. आजही खेडेगावाने बघा 4 बाजूनी 4 घरं असतात आणि मधला भाग तुळस असते ना बरोबर. वरती रिकामं असतं बघा. अगदी, अगदी. मग ते बरोबर आहे. ब्रह्मस्थान आहे ते आकाश तत्व आहे ना, ते हं. रिकामच पाहिजे. तुम्ही साऊथमध्ये अजूनही तशीच घरं आहेत. हो ना? बघा. हो, हो. बरोबर आहे हो सांगण्याचं हे. तात्पर्य हे की पूर्वी जे होतं ताई ते बघा ताई आपले ना विचार नवीन असावे, पण आपले संस्कार जुनेच असावे. अगदी, अगदी. किती हं, सुंदर. बरोबर सांगितलं की नाही? अगदी बरोबर बोललात. खरं आहे. हं. म्हणजे नवीन पिढी जी हे होते ताई, जी फॅसिनेट होते फॉरेन कल्चरला. हो, हो. ठीक आहे काही यांनी ते आहे चांगलं आहे ताई काही. हं, पण हं. सगळंच नाही घेतलं पाहिजे ना. अगदी बरोबर आहे. हं. अगदी बरोबर आहे.
तुम्ही साउथ इंडियन्स बघा, ते आजही त्या लेडीज तुम्हाला गजरा लावले, ते आता जीन्सवर सुद्धा गजरा लावतात. हो, हो ना, हो ना. लावतात. आणि त्यांचं ते टिकली. चंदन वगैरे काय लावतात ते? टिकली लावतात. हो. आणि हं. बघा ताई, तुमच्या त्यांच्या देवळांमध्ये पण बघा, ते बरमुडा वगैरे घालून चालत नाही. आता तर आपल्या इकडे नाही ना. येते ते. हो. बघा तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये देवळांमध्ये चालत नाही. बरोबर, बरोबर. हो. किती सुंदर देऊळ आहेत ते साऊथमध्ये. खरंच, खरंच. हो, हो. त्यांच्या तर त्या कलाकुसरीच्या तर प्रेमात पडतं माणूस. प्रेमात पडतं. हं. तुम्हाला कधी चान्स मिळाला ना ताई, तुम्ही साऊथमध्ये हं. कुंभकोणम म्हणून एक जागा आहे. अच्छा. हां, हां. ते नक्की तुम्ही व्हिजिट करा. हो का? जर तुम्हाला देऊळ वगैरे धार्मिक आवडतं, जे काही आवडतं. असेल, हां, तर तुम्ही मला ती कुंभकोणम बघा. कलाकुसर अगदी आम्ही हं. म्हणजे अगदी निगुतीने बघत-बघत जातो. घाई करत नाही. मग घाई करून तुम्ही करणार काय? आणि ताई माहितीये, कधी पण गाईड केला पाहिजे. गाईड बरोबर गाईड सांगतात. पाहिजेच अगदी. गाईड बरोबर सांगतात. त्यांना का डिटेल माहिती असते ना. आता बिलकुल. तिरुपतीला वगैरे आम्ही म्हणजे जाऊन आलेलो आहे ना, तिकडेचा सगळा एरिया बघितलाय तो. हं, हं, हं. काय काम आहे हो ते. खूप सुंदर. माणसाला अगदी हो. भुरळ आणि घालते ती कलाकृती. तुम्ही एक अजून मार्क करा, ताई, साऊथ इंडियन लोकांच्या दारात बघा, तुम्हाला रांगोळी दिसेल, याचा सडा दिसेल, हो, हळदीच्या याचा हो, सडा हो. दिसेल. मग आणि ते तुम्ही हां. तांदूळ भिजवून वाटून त्याच्याने ते रांगोळी काढतात आणि ती. हो, रांगोळी काढतात. पिठाच्या रांगोळीला, कारण की हे आहे ना महत्त्व. हो. पिठाच्या तुम्ही हिंदी साइडला पण काही-काही ताई, आपलं गव्हाचं पीठ असतं ना, त्यांनी सुद्धा रांगोळ्या काढतात. हो का? कुठे हो, काढतात काढतात. ते? मी बघितलंय ताई. हो का? हो, 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 हो. हं. आणि हो, बघा ताई तुम्ही, आता बघा, समजा कोणाकडे ना ते कुत्री पण ठेवतात खूप लोकं घरात. हो, हो, हो. जर तो कुत्रा सगळीकडे घरभर फिरत असेल ताई, ठीक आहे, कुत्रा ठेवावा ताई. पण हं. त्याची एक जागा असावी. हं. मग त्याची लाळ गळते, त्याची घाण होते. मग ते झालंच ना लक्ष्मी न येण्याचं हे. अगदी बरोबर. मला तर ते प्राणी पाळणंच पटत नाही. नाही, बघा ज्याला ताई, त्याला त्याचं जसं त्याचं स्वातंत्र्य द्यावं, त्यांना द्यावं. त्यांचं जगू द्यावं. पहा ताई, जसं माणसाला घर लागतं तसं त्यांना निसर्ग लागतो ना. हो, अगदी. बरोबर आहे. कसं बोललात. मग बरोबर आहे. ज्याची जागा त्याची देवानी ठरवून ज्याला दिलेली त्याला आहे. ज्याच्या त्याच्या ठिकाणी जगू द्यावं. जगू द्यावं. म्हणजे हं. आपण हे बघतच नाही ताई, की आपल्या हातून चुका का होतात आहे. आता हां, लग्न त्यामुळे लक्ष्मी येत नाही ना? येत नाही. आता बघा ताई, हं, लग्न का जुळत नाही तुम्हाला सांगते मी. हं. जेव्हा योग येतात तेव्हा ना, 21, 22, 23 मध्ये जोरदार कोणाचे पण योग येतात. अच्छा. तुम्ही ग्राफ बघा, लक्ष करा तुम्ही. मी एक माझ्या निदर्शनातली गोष्ट अगदी सांगते. बरोबर आहे, अगदी हो. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना ताई, पटकन थांबून जातं, योग येत नाही. हां. बघा तुम्ही, कुठे पण बघा तुम्ही, मग एकदम 27, 28, 29 मध्ये थोडासा हो, प्रयत्न हो, करून मग हो. तिथे कॉम्प्रोमाईज करायला लागतं. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर 30 नंतर परत योग नाही येत. अच्छा. परत 35शीत योग येतात. तुम्ही ग्राफ बघा ताई थोडासा. हो. मार्क करा तुम्ही. बरोबर, बरोबर. बरोबर आहे? खरंय, खरंय. आणि मग मेडिकल प्रॉब्लेम्स येतात. मग ऑब्व्हियसली ताई, तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही. नाहीच कन्सीव्ह होणार राहणार नाही. एकदा वय गेल्यानंतर. मग मग मूल कसं होणार ताई? बरोबर, बरोबर. बरोबर आहे? आता तुम्ही ते IVF वगैरे करतात. त्याच्यात पण बघा, ते जुळेच मुलं सहसा होतात. हो. बरोबर. होतात. मग ते नॅचरल नाहीच ना शेवटी. हां. ठीक आहे, तुम्ही आई होताय, सगळं खूप छान टेक्नॉलॉजी आहे, सगळंच मान्य आहे. पण ते हं. झालंच ना ताई. झालंच. बरोबर आहे. खरंय. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं ताई, ज्या पण गरोदर दिवस ज्यांना गेले, त्यांनी खूप सुंदर ताई देवदेव देवदेव करावं. खरंय. नामजप करावे. मग हं. काय होतं ताई, मुलाला जन्म देताना ना, जन्माच्या वेळेस ना ताई, हां. आपली तिथी खूप सुंदर जुळून येते. म्हणजे हां. हां, म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये मग ते दोष निघत नाहीत त्या ग्रहांचे. अच्छा. बरोबर, आलं बरोबर. का लक्षात तुमच्या? बरोबर. आलं, आलं लक्षात. हां. आणि किती छान प्रत्येकाने सांगताय हो ताई. हो. आणि प्रत्येकाने ते नवग्रह स्तोत्र वाचावं. अच्छा. हां, म्हणजे आपले ग्रह होतात शांततेने. सगळं वास्तू ऑटोमॅटिक ताई म्हणजे आपण. कुठलाही ग्रह असेल तो हां, शांत होऊन त्रास जाईल. देणार नाही, त्रास देणार नाही. बरं, कारण बरोबर. म्हणजे माझं एक हे प्रिडिक्शन आहे, की आपण अच्छा. सगळं काही वाचतो, पण नवग्रह स्तोत्र सहसा नाही वाचत. हो, हो, हो. बरोबर आहे? बरोबर. हो. तर ते खरंय. वाचावं ताई. हो ना? म्हणजे ते ग्रह शांत होतात आपले. आणि घरात आणि जरा त्रास लावून नाही होत. जरी दिलं तरी चालेल ना ताई? तरी चालतं. काय होतं ताई, लावावंच. त्यांनी काय होतं, ते आपल्या भिंतींवर आपटले जातात. हां. घरातल्या भिंतींवर ते आपटलं जातं. आपण देवळामध्ये का बरं, आपल्याला खूप छान वाटतं. छान वाटतं. बरोबर आहे, तिथला बरोबर आहे. ऑरा का बरं इतका पॉझिटिव्ह असतो. खरंय, खरंय. बरोबर आहे? मग तेच अगदी. आपण आपल्या घरालाही मंदिर बनवूच शकतो ना. हो. आणि ताई, मी प्रत्येकाला सांगते, उदबत्त्या पण लावू नका. त्याला बांबू वापरतात ताई.
हो ना? हो, हो. एक अगर म्हणून एक हे असतं बघा, ते आपण घरी पण बनवू शकतो. म्हणून अगरबत्ती म्हणतात. अच्छा. तयार करून. हो, मी तर अष्टगंध घरीच बनवते. ते कसं विकत म्हणजे जे ताई? ते 5 YouTubeला बघायचं, ते 5 वस्तू असतात, अगर असतं त्याच्यात. ते टाकून बनवायचं. आपल्याकडे प्युअर चंदन पाहिजे, पावडर. अच्छा, अच्छा, हो अच्छा. आणि प्युअर वापरायचं सर्वात. आपण कुठे पैसे खर्च नाही करत. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, मग तिथे 2-2 हजाराच्या साड्या सहज घेतो ताई आपण. हां ना, खरं आहे. हां, मग ते जर प्युअर आणलं तर काय होतं? हां. कुंकू सुद्धा बघा ताई असं लाल-लाल रंग सुटतो ते तसं हो, ठेवलं. हो. नाही लावायचं निघता देवीला. निघत नाही ते. बरोबर आहे. हां, ते नाही लावायचं ते. हळदीचं घरी बनवलेलं चांगलं कुंकू. बिलकुल छान. ते चिंचुन्याची निवळीन अजून काहीतरी टाकतात ते हो, त्याच्यात. हो. कुठलं तरी आहे केमिकल ते पण टाकतात. चालतं तेही टाकलं तरी हं, थोडंसं. हं. पण पण पूर्वी तर ते चुना आणि तेच टाकून करायचे ना? तेच करत होते. त्याचा रंग चांगला नाही दिसत. पण का नाही वापरायचं ताई ते प्युअर? बरोबर आहे. हळद दळून आणली. आपण घरीच तयार करू शकतो. करू शकतो. खरं आहे. हां. इतकं सगळं आपण विकत घेऊन येतो. हो, हो, हो. हो. म्हणजे एक मग एक ते सांगते अगरबत्ती मात्र घरी नाही बनवू शकत ना? नाही ताई, आपण नाही बनवू शकत हं. अगरबत्ती. तर अगरबत्ती लावावी, पण उदबत्ती ना ताई बाहेर लावावी आपल्या तुळशीला. बरोबर, बरोबर. आणि हो ताई, अजून एक मुख्य पण ते म्हणजे ना बांबू जाळलेलं चांगलं नसतं म्हणतात ना? नाही, नाही, नाही. त्याचं ते एअर पोल्युशन आहे ताई ते. बरोबर. हं. त्यापेक्षा तुम्ही धूप लावा. खरंय, हं. खरंय. हो. आणि तुम्हाला सांगू का ताई, मी असं खूपदा बघितलं, की हं. खूप लोकांकडे ना देवघर ना पायऱ्यांच्या खाली असतं. हॅलो. हां, 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 हां. ते खूप चुकीचं आहे. अच्छा, ते पायऱ्यांच्या खाली नाही चुकीचं आहे म्हणजे ठेवायचं. जिन्याच्या खाली. हां, जिन्याच्या खाली देवघर नाही ठेवायचं. हां. म्हणजे जो घराचा आत्मा आहे, आता एक माझीच मैत्रीण आहे ताई. हां, हं. हां. तिने देवघर माहितीये का गॅलरीत ठेवलंय. अय्या! किती चुकीचं हो ताई. मी तिला म्हटलंय, आता एक दुसरी एक मैत्रीण काय म्हणते, ती पूजा पण नसेल करत ताई. दुसरी एक मैत्रीण काय म्हणे, "अगं हे कोणत्या धातूचे देव आहे?" म्हणजे ताई तिची किती दिवसांची पूजा पण नसेल झालेली तिथे. बापरे! म्हणजे कोणतं ते कोणतं धातू हे सुद्धा समजत नव्हतं ताई. अय्या! हो. मग हे असं दोष नाही लागणार का? लागणारच. हो. बरोबर. म्हणजे माझी मैत्रीण म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आहे. ती आपल्याला सांगू नाही शकत एकदम कोणाला. ती नाही, नाही. हिंदी बरोबर साइडला आहे, राहते. बरोबर आहे. हो, हो. हो. तरी मी तिला एक वेळा म्हटलं, "कि इसको हम यहाँ पे मत रख" म्हटलं होतं. ती हां, म्हणे, हां. "नहीं डिस्टर्ब नहीं होता, इधर अच्छा रहता है." म्हटलं, "नाही, जो घराचा आत्मा आहे तू त्यालाच बाहेर ठेवते." बाहेर ठेवते. बरोबर आहे. मग बरोबर आहे कशाला की नाही? शांती मिळेल? आणि त्याला एवढूसच देवघर, त्याला किती जागा लागते म्हटलं. किती जागा लागते. बरोबर आहे. आणि ताई खूप सारे देव पण घरात आणून नाही ठेवायचे. हो ना? डबल, डबल, ट्रिपल, ट्रिपल अजिबात नाही. मग ताई आता पंचायतन असलं घरात तरी चालतं. स्वामींच्या 2 मूर्ती असतातच. 2 कारण नाही एक ठेवायचं ताई. मोठी आणि एक पितळेची वगैरे. मग? नाही ताई. तुम्ही एक जर मोठी मूर्ती असेल ना समजा, तर आपण त्यांना असं एक सेपरेट जागा करू शकतो. पण जर पितळेची असेल तर ती देवघरात ठेवावी. अच्छा. पण ही जी पितळच असेल तर ती आहे. देवाऱ्यात तो ठेवू नये. विग्रह झाला ताई. अच्छा. पितळचं जे आहे ते त्याला मूर्ती नाही म्हणायचं ताई. हं. विग्रह. हो का? तो विग्रह हो, विग्रह. अच्छा. हो. म्हणजे पितळेचेच फक्त ठेवायचे तिथे. हां, तेही देवघरात ठेवा. पंचायत नसलं तरी आपलं आराध्य देव तेवढंच खूप आहे. खूप अच्छा. गरज आहे. आता समजा आपल्या कुलदेवी, कुलदैवतचे, कुलस्वामिनी आणि कुलदैवतचे जरा टाक आहेत, तर हं. परत मूर्त्यांची काय गरज आहे? आता असेल अच्छा. तर ठेवावं. हां, हां, हां. हां, पण डबल, डबल ट्रिप आता मी कोणाकोणाच्या घरात 3-3, 4-4 लड्डू गोपाल बघते. हां. हं. मी पण कुठेही गेली ना, मग तर एक आता देवघर ताई चेक माझ्या करते. घरी तर आतापर्यंत एकच होतं. पण हां, मग हां, आता हां. सुनबाईचं पण लग्नात आलं बाळकृष्ण. 2 मग झालेत ना? 2 झाले. मग 1 ठेवून दिला पाहिजे ना वर? एक ठेवून द्यावा. आता तुमचा संसार झाला, ते सगळं झालं, काही गरज नाही ना. हां, आता बरोबर. तिचा संसार आहे. हां, मग तिचाच ठेवला पाहिजे देव्हाऱ्यात. हां, आणि प्रत्येकाने गाय ठेवायची ताई. गाय कशामुळे? वासरू ना? कशामुळे आपलं घर त्याच्यामागे कारण आहे. हां. आपलं घर लेकूरबाळ राहतं. अच्छा. ते दूध पिताना असतं ना, हो, ती गाय आहे ना ठेवायची. त्या प्रत्येकाच्या घरात असतंच ते संगमरवरी गाय. असली तरी चालेल, हां, 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 साधी हां. असली तरी चालेल कशी पण. पण ती तेच गाय गाय मात्र ठेवायची ताई. गाय वासरू. गाय वासरू ठेवायचं. आपण ते गोबारस ते हे वसुबारस. वसुबारसला आपण पूजा करतो ना त्याची. हो, हो. त्याची पण तर पूजा मी तर गोठ्यात पण जातेच ताई. कारण मला अरे गाय खूप वाह! माझी फेव्हरेट आहे. मला गाय अच्छा. खूप आवडते. हो. हां. तर हो, मी सारखं खाऊ घालत राहते किंवा पैसे पण देते ताई याच्यासाठी गोशाळेसाठी. मला अरे खूप वाह! आवडतं. हो, हो. छान, तर छान, छान. ते करावं. हो. तर हं, मी तेच सांगते, की खूप सारे देव ठेवतात ताई. हं. त्याच्यानंतर शंख खाली नाही ठेवायचा ते. त्याला कायम स्टँड ठेवायचं. कोणी ऐकत असेल तर? हो का? हो. शंखाला कायम स्टँड ठेवायचा. तो रिकामा पण नाही ठेवायचा. पाणी पाणी किंवा भरून. तांदूळ हां. भरून. हो. स्टँड त्याला असलं पाहिजे अच्छा, शंखाला. अच्छा. हो. स्टँड पाहिजेच का त्याला? हो, हो. त्याला स्टँड नक्की ठेवायचं ताई.
हो. कसं पण ठेवा वाटल्यास. अच्छा, अच्छा, हो. अच्छा. प्लास्टिकचं सोडून. अच्छा. हो. हां, आणि त्याचे स्टँड तर मिळतात स्पेशल. हो. आणि ते श्रीयंत्र जर कोणाला घ्यायचं असेल, समजा कोणी घेणार असेल ना ताई, हां, समजा कोणाला घ्यायचं असेल, तर आता खूप बाजारात मिळतात. हां. तर श्रीयंत्र ना ताई स्फटिकाचं घ्यावं. पण स्फटिक पण ना ताई प्युअर पाहिजे. क्रिस्टल नाही. क्रिस्टलचं विकतात बाहेर. हो, 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 हो. हो. स्फटिकाचं हवं हां? स्फटिक पाहिजे. हो. अच्छा, अच्छा. स्फटिक घ्यावं आणि समजा नाहीच आपली महाग असतं ते, तर आपल्याला ताई याचं जरी घेतलं ना आपल्याला तांब्याचं, यंत्र कधी पण तांब्याचे घ्यावे. आपण त्याला जेवढं घासू ते तेवढं ताई चार्ज होत असतं. हो, हो. बरोबर. म्हणून तांब्याचे पण यंत्र घ्यावे. ताई आता माझ्याकडे तर म्हणजे ना हं, 40 वर्ष म्हणजे माझ्या आता लग्नाला जेवढे वर्ष होतात, हं. तेवढेच वर्ष माझ्या घरातल्या श्रीयंत्राला आहेत. अरे पण वाह! त्या काळात माझ्याकडे तांब्याचंच होतं. तेव्हा स्फटिक वगैरे प्रकारच नव्हते ताई. नव्हता. हो, हे आता सगळं माहिती हे पडलंय सगळ्यांना. आत्ता आलंय सगळं. हो, तर हो. पूर्वी तांब्याचं आणि मला तर एक होते मंत्रालयात हां, हां. त्यांनीच्या मिसेसने मला हं. पुण्याहून सिद्ध करून पाठवलं होतं ते. हां, मग? हं. तर आहे ते पण म्हणजे तेच ठेवायचं स्फटिकाचं हवं ताई. म्हणतात ना, तर मला तेव्हा माहिती पण नव्हतं म्हणजे ऐका स्फटिक. ताई, आता त्याला 40 वर्ष झालीत ना, हां. तर तुम्ही तेच स्थायिक ठेवायचं. ते कधीच पुढच्या पण जनरेशनला सांगून ठेवा ताई, की त्याला हलवायचं नाही म्हणून. हो ना? एखादं यंत्र जर खूप जुनं असेल ना, त्याला हलवायचं पण नाही असं विधान असतं. हो का? ते अच्छा. जास्त हे होतं मग. पॉवरफुल हां, पॉवरफुल होतं. आणि खूप त्याच्यावर सुंदर कसं गोष्टी. मी पूर्वी तर फार केलेलं आहे. हां, पौर्णिमेला मी त्याच्यावर श्रीसुक्ताचा अभिषेक करायची. मग कुंकुमार्चन. ते कुंकुमार्चन नाही करायची. मला हां. तर ना ताई त्यावेळेला सांगितलं, की श्रीयंत्राला कुंकू लावायचंच नाही. हो, पुष्कळ कोणी-कोणी सांगतात ते चंदन पण नाही लावायचं. हां, मग मी काय करायची ताई, हं, हं. कायम मी तुळशीची पानं ठेवायची आणि हं. त्याचा पण कसं पूजा करण्याचा तो एक विधी आहे ना त्याच्यावर ठेवायचा. हो. आधी मध्यभागी, मग हो, हो, खाली हो. आणि मग वर. हो. म्हणजे खाली चंद्र असतो हो, आणि हो, मध्ये ते हो. कमल असतं. मग आधी कमळावर, मग खाली चंद्रावर आणि मग वर हो, ओम आहे तिथे. हो. तर मी तशा पद्धतीने मी कायम तुळशी पानच ठेवते अजून पण. अ, कारण मला जसं चालू होईल त्यावेळेला ताई सांगितलं ना, की हां. कुंकूचा स्पर्श पण नको श्रीयंत्राला असं. ते कुठलं तांब्याचं आहे का ताई ते? तांब्याचं आहे. हो. हो का? हां, हां, मग त्याच्यामुळे मला ते नसेल त्यावेळेला सांगितलं का ते. सांगितलं काय माहिती. ते हं. रिएक्शन होईल म्हणून सांगितलं असेल ताई. जसं अच्छा. आपण हो का? तांबा आणि दूध ते क्रॉस आहे ना? हां, 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 हां. त्यामुळे तसं सांगितलं असावं ताई. अच्छा, अच्छा. हं. पण मग आणि मी त्याला खूप हां. जपलंय. खूप सुंदर तुम्ही तेच कंटिन्यू करा. दुसरं घेऊ पण नका ताई. हो ना, नाहीये माझ्याकडे दुसरं. हां, हां. तेच हं, कंटिन्यू करा. हं, हं. म्हणजे घरात आता समजा कोणाला शिवपिंड जर घ्यायची आहे ताई, हं, हं. तर बिलकुल, बिलकुल 1 इंचाच्या वर तर घ्यायचीच नाही. आपल्या अंगठा असतो त्याच्या तेवढी अच्छा. आणि पारदचं शिवलिंग सर्वात बेस्ट. हो पारद. का? ते सर्वात बेस्ट कुठे पारद. मिळेल जर प्युअर पाहिजे असेल तर? ते तुमच्याकडे शोधते असतं का? नाही ताई नाही. पण तेही जाणकार पाहिजे ताई त्याच्यासाठी. अच्छा. तुम्ही माझ्याकडे खरं तर अशा आहे. गोष्टी ठेवायला हो. पाहिजे. हो, आपले माझ्याकडे आहे. भरपूर पण जण हां. घेतील हो. तुमच्याकडनं. हो, नाही, नाही. मी ठेवत नाही. पण मी जाणकार व्यक्ती बरोबर आपल्याला मिळतोच ना मिळतो. पत्ता. बरोबर आहे, बरोबर आहे. शोधाल तर सापडेल. नाही आता माझं कसं ताई एवढं जुनं झालंय हं, ना श्रीयंत्र, तर मला कसं वाटतंय आणि हं. त्यावेळेला मला कसं सांगितलं होतं, की धुतलेला कपडा त्याच्या खाली नाही. कायम कोरं वस्त्र पाहिजे कोरं वस्त्र आणि पाहिजे. तामणामध्ये मी ठेवते ना ते. आणि ते ना काही पिवळ्या वस्त्रावर ठेवायचं. हो तांब्याचं का? श्रीयंत्र ऑल्वेज हां, पिवळ्या वस्त्रावर. अच्छा, अच्छा. तांब्याचं श्रीयंत्र पिवळ्या वस्त्रावरच ठेवतात हो का? आणि स्फटिक लालवर ठेवतात. अच्छा, अच्छा. मग मी लाल याच्यात ठेवलंय हं, हं, आणि पण माझं आता काय म्हणणं आहे ताई, हं. म्हणजे ते आता थोडंसं असं त्याचं झीज होण्यावर आहे ना. अरे बापरे! हो का? हां, तर म्हटलं ते फ्रेम करून ठेवू का असं जरा? हो, चालेल ना फ्रेम करून ठेवलं तरी. फ्रेम करून तामणातच ठेवेन, हां, हां, कारण हां. त्याला उभं नसतं ठेवतात. आडवंच आडवं ठेवायचं असतं ठेवतात. ना ते हो, तांब्यात. झोपवून ठेवतात. हां, मग हां. मग हो. तसं याच्यात केलं तर चालू शकतं ना फ्रेम पण करून? खंडित नको व्हायला बरं का ताई. नाही ना, खंडित असेल म्हणूनच तर मग आता हो. म्हटलं एकदा स्वच्छ करेन चांगलं हं, हं, आणि हं. असं फ्रेम करून ठेवेल ते. हो. खंडित झालं तर विसर्जन करणं मस्ट आहे. हो, बरोबर, हो. बरोबर. आता खूप जणांकडे ते पोकळ देव असतात. ते पण नाही ठेवायचे. हो, ते चुकीचं आहे पोकळ ना? देव पण ठेवायचे नाही. हो. फक्त ना ताई आपल्याकडे 4-5 जरी देव असेल, तरी चालतं. चालेल. समजा कोणाकडे लक्ष्मी असेल तर अन्नपूर्णा तरी असावीच. अच्छा. हो. अन्नपूर्णा पण लक्ष्मीच आहे. हो. हां, म्हणजे स्पेशल लक्ष्मी घ्यायची पण गरज ती नाही. देव्हाऱ्यात ठेवायची नसते ना म्हणतात? बिलकुल तांदळात ठेवायची ना.
हां, म्हणजे मला फार पूर्वी कोण आमच्याकडे सरळ वास्तूवाले आलेले की काय, हं, हं, हं. तर त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे देव्हाऱ्यात अन्नपूर्णा ठेवायची नाही, किचनमध्ये अशी छान कशावर तरी तांदळाच्या वाटीत ठेवा. नाही ताई, हं. किचनमध्ये फोटो ठेवू शकतो अन्नपूर्णेचा. अच्छा, मूर्ती विग्रह नाही. जो आहे तो देवघरातच ठेवावा. अच्छा, अच्छा, अच्छा. फोटो तुम्ही ठेवू शकता. अच्छा, अच्छा, अच्छा. हं. आणि कोणता फोटो ठेवा ताई अन्नपूर्णेचा माहिती का तुम्हाला? हां. ज्याला स्वतः अन्नपूर्णा देवी भगवान शंकर हं. अन्नपूर्णा देवी भगवान शंकरला भिक्षा देतायत. अच्छा, अच्छा, अच्छा. तो फोटो. तो फोटो असावा. समजा अच्छा, ठेवायचा असेल तर. अच्छा. हं. तुमच्याकडे असेल तसा फोटो तर पाठवून ठेवा म्हणजे नाही, कसं. आपल्या याच्यावर मिळतात ना ताई. Googleवर हां, आपण बरोबर, फोटो बरोबर. काढून आपण नुसतं हे जरी केलं. हो, हो, हो. बरोबर. आणि ते आपल्याला प्रत्येकाने ताई आपलं जे दार आहे प्रत्येकाचं ते खूप सुशोभित ठेवावं, सुंदर. अगदी, घर अगदी. कसं खरं का असेना छोटं भाड्याचं, पण बरोबर. ती लक्ष्मी कशी येईल हे आपल्या डोक्याने विचार करून ते हे करावं. हां, की लक्ष्मी येणार आहे किंवा जसं आपल्याकडे कोणी हो, पाहुणे येतात, पाहुणे येतात. तेव्हा कशी आपण तयारी करतो तसं. तसं. मीठ सुद्धा ताई माहिती का तुम्हाला मीठ पण बघा आपण संध्याकाळी देत नाही. नाही देत, दही का देत नाही देत नाही, ताई? आंबट कारण रस्सा मीठ बरं. पण लक्ष्मीच आहे. हो. कारण ती समुद्रातून आलेलं आहे ना मीठ. हां, बरोबर. बरोबर? काय बरोबर? सुंदर ज्ञान देताय हो ताई तुम्ही. म्हणजे अशी जादूची पोटली खोलल्यासारखं एक-एक नवीन सांगताय. खूप आहे ताई. मी तर किती माझा संग्रह करून ठेवला, लिहून ठेवलं, की लक्षातून निघून जाईल. हो ना? जे वाचलंय, कधी माझ्याकडे गुरुज्ञान जास्त आहे ताई. हो मी ना? ऐकते. हो, मी ऐकते आणि मला खूप पटतं ते. त्याचा विचार करते. इव्हन ताई मला हे पुरातत्व विभाग असतं ना, आर्किओलॉजी, हो, 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 हो. मला तो त्याच्यात फार इंटरेस्ट आहे. हो का? हो, खूप इंटरेस्ट आहे. मला कधी-कधी वाटतं, की मी ते ते पण केलं असतं तर खूप सक्सेस मिळाला असता. मिळालं असतं. हो, इंटरेस्ट हो. ज्याच्यात असेल त्याच्यात मिळतंच खरं आहे. हो, मिळतच. तेच हं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे ताई खूप जण सांगतात ना, की आम्हाला कर्ज झालंय, आम्हाला असं झालं. अरे तुम्ही त्याच्या आधी पहिले विचार करा, की तुमचं काही चुकतंय का कुठे? हां, कुठे बरोबर. चुकतंय का आधी हे बघा. आता हं, झालं कर्ज. बरोबर. हां, मग मी त्याच्यासाठी अजून एक सुंदर छान उपाय सांगते ताई. समजा कोणाला खूप कर्ज झालं असेल ना, हां, तर हां, हां. कनकधारा स्तोत्र जे आहे अच्छा. हं, हं. हां, ते ते ताई 3 वेळा तरी ऐकावं. बरं. हं, हं, हं. गणपती स्तोत्र ऐकून कनकधारा स्तोत्र प्रत्येकाने ऐकावं ताई. हो. ते काही लवकर पण होणार नाही. त्यांनी लक्ष्मीचे महिनाभरात तरी लक्ष्मीचे ना ताई हे सुटतील. म्हणजे दरवाजा तुम्हाला उघडा होईल ताई. हो. हो, हो, हो. अरे वाह! हो, म्हणजे लक्ष्मी येईल तेव्हाच कर्ज जाईल ना. अगदी बरोबर. हे आपोआप सुंदर कसं जाईल सांगितलं ते हो कर्ज? ताई. नाही, आपोआप कसं जाईल बरं? वरतून काही आकाशातनं पैसे पडणार आहेत का? अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. खरं आहे. बरोबर आहे की नाही? खरंच, खरंच. हं. असं. म्हटलं खूप जण विचारतात हे सांगावं ताई, नाही, खूप छान की ताई. हो, खूप हो, हो. खूप धन्यवाद. तुम्ही एवढं हो, सुंदर हो. सगळं शेअर केलं हो, हो. आपल्या सेवेकऱ्यांसाठी. हो, हो, हो. हं. हो मी ताई. शेअर करते ताई. चालेल, चालेल. हो, चालेल ना. हं. हो, श्री हो. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. हो. खूप छान. हं. ओके. हां. हो.